निमित्त अधिक मासाचे कथाभाग 7. या महिन्यात गोपूजनाचं महत्त्व आहे. ज्या पुरुषोत्तमाच्या नावाने हा मास प्रतिष्ठित आहे त्या भगवान श्रीकृष्णाला गोपाल असेही म्हणतात. प्रत्यक्ष भगवंताने गोमातेचे पालन पूजन करून गोपूजेचे महत्त्व दाखविले आहे. आज भारतीय तत्त्वज्ञानाचा मुख्य आधार समजल्या जाणारा आणि सर्व जगानेच मानलेल्या गीता या ग्रंथाचं वर्णन करताना स्वतः भगवान म्हणतात, सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः पार्थो वत्सः सुधीर भोक्ता गीता दुग्धामृतम महत. भगवद्गीतेच्या मंथनाने माणसाची बौद्धिक पुष्टी होते, वैचारिक प्रगल्भता येते आणि पर्यायाने उत्तम समाजधारणा होते. पुष्टी-तुष्टीच्या या गुणासाठी प्रत्यक्ष श्रीकृष्णांना गायीच्या दुधाची उपमा योजिली आहे. यातच गायीचं महत्त्व सिद्ध होते. अशा या गायीचे शेण, मूत्र, दूध, दही, तूप असे पंचगव्य अत्यंत आरोग्यवर्धक आहे. हे आता विज्ञानानेही मान्य केले आहे. अशा या उपयुक्त गायीला धार्मिकदृष्ट्या पूजनीय मानणे संयुक्तिकच आहे. त्यामुळे सकाळी स्नानोत्तर गोपूजन करून गायीला पोळी खाऊ घालण्याचं व्रत करावे. कथाभागात गाय सर्व दृष्टीने पवित्र असून तिचे तोंड मात्र अपवित्र झाले आहे. कारण एकदा महादेवाने माझा मुकुट कुठे आहे असा प्रश्न केला. त्यावेळी श्री विष्णूने भू, भूर्व, स्वह, मह, जन, तप आणि सत्य हे पृथ्वीच्या वरचे लोक, तर पाताळ, महातल, रसातल, तलातल, सुतल, वितल आणि अतल असे अधोलोक धुंडाळून मुकुट सापडल्याचे सांगितले आणि सोबत असलेल्या गायीला साक्षी ठेवले. स्वभाव धर्माप्रमाणे गाय हंबरली, हम्मा. खोटे बोलल्यामुळे शंकरांनी गायीला तुझे तोंड अपवित्र होईल असा शाप दिला. विष्णूने नकारात्मक माहिती दिली असली तरी गायीने हम्मा म्हटलेच असते. असमर्थतेमुळे सुद्धा केलेल्या चुकीचे फळ भोगावे लागते याचे भान ठेवून वागावे आणि चुकूनही खोट्याची साथ देऊ नये हे इथे सांगितले आहे. यापुढील कथाभागात गोदानाचे महत्त्व काय आहे, पौलव्य ऋषींचा राग आणि गौतमीकडून देवांना अभय याविषयी पाहू.